जय शिवराय मित्रांनो, आजच्या या 22 तारखेला महाराष्ट्राच्या ज्या भागांना वारंवार सोडायचा आज तोच भाग तो कव्हर अप करणार आहे। हे बघा, परिस्थिती सर्वांना सारखी नाहीये, पण ज्यांचा कोणाचा कांदा आणि हळद असेल, येऊ किंवा न येऊ, वातावरणाच्या आधी झाकून ठेवावा असा संदेश आपण वारंवार देतोय। कारण की महाराष्ट्राच्या ह्या गरमीच्या लेवलची परिस्थिती 28 तारखेपर्यंत कमी होणार नाहीये। आजच्या या 22 तारखेला सुद्धा मध्यरात्रीपर्यंत जे व्हिडिओ मी काही तालुक्यांची नावं सांगतोय त्या तालुक्यापर्यंत जाण्याची भीती व्यक्त करतोय। नाशिक जिल्ह्याच्या जे काही दक्षिणेकडील भाग आहे, जसे की इगतपुरी असेल, या गोटी परिसर असेल, सिन्नर असेल, आटोळे असेल, या भागामध्ये अकोलेपर्यंत पावसाची मजल जास्त प्रमाणात आहे। वारं कावूर सुटण्याची भीती आहे। त्यानंतर पुण्यामध्ये गारी पण झाल्यात, पाऊस पण चालू आहे। कालच एक जण म्हणला पुण्याला थेंब बी नाहीये, तर ठीक आहे, झाला, तुझी इच्छा पूर्ण केली। त्यानंतर हा जो काही परिसर आहे, सातारा पासून वाल्हे वगैरे, जे काही भोर वगैरे, सासवड परिसर आहे, यांची काही दिशा बदलून म्हणजे पूर्व असेल, उत्तर असेल, या भागांमध्ये आगमन झालेला आहे। तो श्रीगोंदा, दौंड तालुक्यामध्ये, बारामती, फलटण या भागाच्या काही पश्चिमेकडील एरियामध्ये कव्हर अप करणार आहे। बीडचं सांगायचं झालं तर कडाष्टीला मगाशीच झालाय, पूर्वेकडील भागांमध्ये पुन्हा तो काही ठिकाणी सक्रिय होणार आहे। इंदापूरच्या सुद्धा उत्तर भागामध्ये देखील आगमन करणार आहे। भाग कोणते सांगतोय त्याकडे लक्ष द्या। आणि वैजापूरला थेंब थेंब पाऊस काही ठिकाणी चालू झालाय, अजूनही काही ठिकाणी आगमन करणार आहे। तो जळगाव, धुळेकडेही जाऊ शकतो। ठीक आहे, व्हिडिओमध्ये सकाळी त्या भाग मी मुद्दाम वगळला होता, पण तिकडेही सुद्धा जाऊ शकतो। आता मराठवाड्याचं चित्र जर आपण पाहिलं तर मराठवाड्याच्या लातूर परिसरामध्ये, एकंदरीत उदगीर, सावंतवाडी परिसरामध्ये आहे चालू काही ठिकाणी। इकडे जर पाहिलं आपण लोहारा, खुर्दच्या काही भागांमध्ये विजांसह अतिवृष्टी म्हणजे एवढा पाऊस सुद्धा होऊ शकतो। मी एक व्हिडिओ टाकला इंस्टाग्रामला, एखाद दोन गावाचा अपवाद आहे, पण वारं कावूर सुटणं, गारी पडणं ह्या गोष्टी आहेत। लातूर, केज, बीड, माजलगाव पट्टे, त्यानंतर गेवराई पट्टा यांनी सतर्क राहायचंय। घनसावंगी असेल, आंबड असेल, तुरळक ठिकाणी काही नाही इथे पडणार आहे। तुमचा मोठा जर माल असेल, जास्त असेल, झाकण्याची व्यवस्था करून ठेवा। पाऊस आजूबाजूला कोणा तुमच्यापर्यंत येऊ शकतो। त्यानंतर अकोला, अमरावतीपर्यंत वातावरण क्लिअर आहे। गरमी जास्त असेल तर सहन करण्यापेक्षा झाकून ठेवलेलं बरं आहे। तर थोडक्यात आणि डायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करतोय की कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये 25% व्याप्ती पूर्ण करू शकतो। नाशिक जिल्हा, मालेगाव परिसर, छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम आणि दक्षिणकडील भाग आहे। उत्तर साईडच्याही शेतकऱ्यांनी सतर्क राहा। जालन्यामध्ये भोकरदन आणि जाफराबादला आतापर्यंत तुरळक भाग घेतलात। कदाचित गरमी जास्त असेल तर इथं डेव्हलपमेंट जास्त होऊ शकतं, सतर्क राहायला काही हरकत नाहीये। त्यानंतर सध्या चालू स्थिती जी आहे ही सध्या श्रीगोंदा परिसर, कर्जत परिसर, करमाळा परिसर, पश्चिम भागाकडनं आणि दक्षिण भागाकडनं पूर्ण मेघगर्जनेसह या भागात आगमन होणार आहे। सर्व तालुका काही बेतत नसतो, एवढं मला सुद्धा समजतंय, कमेंटमध्ये सांगायची गरज नाहीये, पण गाफील राहू नका। तुमच्या चुकीच्या कमेंटमुळे मला काही फरक पडणार नाही, पण तुमचा लाखांचा माल जो आहे तो बाहेर शेतामध्ये पडलेला आहे, जनावरं बाहेर पडले आहेत, सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा। अन्यथा वारंवार पोट तिडकीने सांगणारा माणूस काही दिवसांनी गायबही होऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवत चला। बार्शी परिसर, पाटोदा, धाराशिव यांची व्याप्ती जास्त आहे। पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे आणि दक्षिण साईडकडनं देखील डेव्हलपमेंट चांगलं होऊ शकतं, त्यामुळे काळजी घ्या। मालेगाव, माजलगाव पट्टा, वडवणी पट्टा देखील रात्री आहे। नांदेड, हिंगोली तुरळक ठिकाणी आहे। वाशिम वगैरे भाग आहे। किनवट, चंद्रपूर आणि गोंदिया, भंडारा, नागपूर, हिंगणघाटचा समावेश आहे। एखाद दोन गावाचा विषय आहे, सरदूरची व्याप्ती तर कुठेच होत नसते। आणि वातावरण हे जरी 22-23 ला कमी वाटत असलं तरी सुरक्षित ठिकाणी माल आपला ठेवावा, कारण की वातावरणाचा गरमीचा विषय जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत 28, 29, 30 एप्रिलपर्यंत वातावरण महाराष्ट्रातून जाणार नाही। कधी कमी होईल, कधी न आल्यासारखं वाटेल आणि कधी अचानकच याचा प्रभाव पडेल। सर्वाधिक जास्त सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्राचा धाक काय अजून कमी झालेला नाहीये। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत वाटत असेल की आपल्या भागामध्ये फक्त गरजतं, आजतं आणि थोडंफार पडतं, पण तरी सुद्धा सुरक्षित ठिकाणी माल हवा। विजांचा धोका जो आहे, तुमचं जनावर पाहत नाही, तुमचं व्यक्ती पाहत नाही, तुम्हाला पाहत नाही, तो घाला जिथे व्हायचा तिथं होत असतो। गारपिटीचा रडार शहरामध्ये पण चालू आहे, अनेक ठिकाणी वातावरण सक्रिय आहे। घाबरलं नाही, सतर्क समजणं सांगतोय। आणि मंत्रालयाकडनं सुद्धा तुम्हाला असे मेसेज पाऊस पडल्यानंतर किंवा पाऊस पडायच्या अगोदर येत असतात, त्यांना काहीतरी शिव्या देत चला जा, कारण की आम्ही शेतकऱ्यांचे पोरं आहोत। आम्ही आमचं काम आमच्या पद्धतीने करतोय। जून महिन्यामध्ये हे राजकारण नाही उधळून लावलं तर तोडका हवामान अंदाज परीक्षा अंतर्गत नाव लावणार नाहीये। जय